सर्व प्राणी सैरावैरा पळायला लागले. सर्व प्राणी सैरावैरा पळायला लागले. स्वतःचा जीव मुठीत घेऊन जिकडे तिकडे पडणं सुरू होता. या पळापळीमध्ये धावपळीमध्ये छोटीशी चिमणी बाजूच्या तलावाचं पाणी आपल्या चोचीत घ्यायची आणि आणून त्या आगीवर टाकत होती. पुन्हा जायची, पुन्हा चोचीत पाणी घ्यायची आणि पुन्हा आगीवर टाकायची. सतत हा प्रयत्न सुरू होता, सतत धडपड सुरू होती. हे सर्व एका कावळ्याने पाहिलं आणि कावळा बोलायला लागला त्या चिमणीला, "ए चिमणे, तू तेवढीशी तुला वाटते की तुझ्या या प्रयत्नाने आग विझणार आहे?" चिमणी बोलली, "कावळे दादा, मला माहित आहे की माझ्या प्रयत्नाने ही आग काही विझणार नाही, पण जेव्हा केव्हा या आगीचा इतिहास आठवला जाईल, माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये नाही, आग पाहून पडणाऱ्यामध्ये नाही, तर आग विझवणाऱ्यामध्ये राहील, आग विझवणाऱ्यामध्ये राहील."